नमस्कार. हे फणसाचे गरे आहेत. यामधून आपण अशी बी काढून घेऊ याची गरामधून. उगवलंय आणि याप्रमाणे त्याचे बारीक तुकडे करून घेऊ. इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये ह्या तयार केलेल्या गराच्या फोडी घालूया. यामध्ये थोडा गूळ, किंचित मीठ हे मिक्सरला लावून फिरवून घेऊया. याप्रमाणे हे फिरवून घेतलं आहे. हे तयार केलेले मिश्रण आपण ह्या बाउलमध्ये काढू. यामध्ये थोडं ओलं खोबरं, तांदळाचं पीठ, वेलची पूड, हे मिक्स करून घेऊ. यामध्ये थोडं तूप घालून ते छान मळून घेऊया. असं इकडे मी काही केळाची पानं, काही हळदीची पानं घेतली आहेत. हळदीची पानं माझ्याकडे खूप मोठी अशी नाही आहेत, मोठ्या झालेलं पान नाही आहे, त्यामुळे मी इकडे छोटी छोटी घेतली आहेत. हे केळाच्या पानाला मी थोडंसं जे असेल शक्य असेल ते पान घ्या. त्यावर थोडासा असा तुपाचा हात लावून तयार केलेल्या मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन त्यावर केळाच्या पानावर असा थापून घेऊया. दोन्ही बाजूने हे केळाचं पान असं बंद करून याप्रमाणे ते तयार करून घेऊ. एक मी हळदीच्या पानावर थापून दाखवते. हे तयार केलेले थापून घेतलेले फणसाचे गर घालून घेतलेले आपण पानगा तयार करून घेतलेले आपण सर्व पानं या स्टीमरच्या चाळणीत ठेवून याप्रमाणे चाळणमध्ये मी ठेवून देते. स्टीमरच्या भांड्यात पाणी उकळलं आहे. आता आपण ती चाळण त्यावर ठेवूया. 15 ते 20 मिनटं यावर झाकण ठेवून हे स्टीम करून घेऊ.
20 मिनटानंतर आपण ह्याचं झाकण काढून हे स्टीम झाले का ते पाहूया. प्लेटमध्ये काढूया. याप्रमाणे मी प्लेटमध्ये काढून घेतले. नागपंचमीनिमित्त हा उकडीचा एक प्रकार तयार आहे. फणसाचे गर घालून केलेलं पानघा. यावर असं तूप घालायचं आणि ते गरम असताना गरम गरम खायचं.